कवेकर साहेबांच्या या प्रांगणामध्ये खरं म्हणजे ही घरगुती बैठक आहे, पण कवेकर साहेबांचा परिवारच एवढा मोठा आहे की त्या बैठकीचं रूपांतर हे जाहीर सभेच्या प्रकाराने झालेलं आहे. आज मला अतिशय हा एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. या मंचावर बसलेले आदरणीय देवीदास भाऊ, आदरणीय लालासाहेबजी, आमचे बंधू अजित पाटील आणि मी, आम्ही चौघंही पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागचे 2-3 महिने पक्षाकडे प्रयत्न करत होतो उमेदवारीसाठी. सुदैवाने आमच्या सगळ्यांच्यामध्ये सुसंवाद होता. आम्ही सगळीजण एकमेकांना सांगत होतो की मी प्रयत्न करतो, मला मिळाली तर तुम्ही मला मदत करा, तुम्हाला मिळाली तर मी मदत करेन. कारण एकमेकांच्या सहकार्याशिवाय ही निवडणूक होणार नाही याची पूर्ण आम्हाला कल्पना होती आणि त्या चांगल्या भावनेतून आम्ही प्रयत्न करत राहिलो. उमेदवारी एकालाच मिळणार आहे याची आम्हा सर्वांना जाणीव होती. आमच्या सगळ्यांच्यामध्ये अजित लहान आहेत, त्यांचं वय पण खूप लहान आहे. आम्ही सगळ्यांनी म्हणजे मलाही मिळालं नसतं तर वयामुळं तो धक्का मी सहन करू शकले असते. त्या मनाच्या मोठेपणाने देवभाऊंनी आणि लालासाहेबांनी तो धक्का सहन केला. पण अजित लहान आहेत, अगदी म्हणजे माझ्या भाच्याच्या वयाचे आहेत ते, आणि त्यांच्या मनावर जो आघात झाला, त्यांना जो त्रास झाला, मी अगदी पूर्णपणे समजू शकते. आणि मी सर्वप्रथम तुमच्या साक्षीने त्यांना माफी मागू इच्छिते. सगळ्यात महत्त्वाचं, आजची उत्सव मूर्ती मी नाही आहे, आजची उत्सव मूर्ती अजित पाटील आहे. अजित भैया, मंचावर उपस्थित चिवडेजी, सगळेच जण, सर्वांचं खरं म्हणजे नाव घेताना इतकी अडचण होते कारण मंचावर बसलेल्यांपेक्षा समोर अधिक ओळखीचे असतात आणि त्याचं प्रेशर हे असतं की एखाद्याचं नाव नको राहिलं म्हणून. पण आपण सर्वजण कवेकर आणि चाकूरकर परिवारावर प्रेम करणारे प्रत्येक स्नेहीजन, आपण आज इथे कवेकर साहेबांच्या एका हाकेवर आपण आलात. साहेबांचं मन मोठं आहे. त्यांनी मला सांगितलं की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी साहेबांना फोन केला, अजित भैयांना फोन केला. दोघांनी अतिशय खुल्या मनाने माझं अभिनंदन केलं. मला वाटतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी भेटायला आले. अजित भैया परगावी होते, पण साहेबांची आणि ताईंची भेट झाली, सविस्तर चर्चा झाली. काही गोष्टी होत्या ज्या 4 दरवाजामध्ये आम्हाला, 4 भिंतीमध्ये आम्हाला चर्चा करणं आवश्यक होतं आणि श्रेष्ठींच्या कानावर घालणं आवश्यक होतं. मी माझा व्यक्तिगत इमानदारीने तो प्रयत्न केला. 2-3 दिवस मला वेळ लागला कारण मी ह्या पक्षात नवीन आहे, त्याच्यामुळं मला संवाद करण्यासाठी श्रेष्ठींशी मला 2-3 दिवसाचा वेळ लागला. पण मला आनंद ह्याचा आहे की श्रेष्ठींनी त्यामध्ये चांगली मध्यस्थी केली आणि आज आम्ही त्याचा परिपाक आहे की आम्ही सगळीजण अगदी एका मनाने एका दिलाने तुमच्या समोर आहोत. अजित भैयांना मी काल बोलत होते की अजित भैया तुम्हाला त्रास होतोय, मी समजू शकते. त्यांनी त्याचा भाषणातही उल्लेख केला. माझ्या लग्नाला 30 वर्ष झालेली आहे. त्यांनी यातली खूप जणं, बाबासाहेब कोरे असतील, प्रत्येक जणं त्या दिवशीपासून माझ्या या प्रवासाचे साक्षीदार आहेत. 2009ला आदरणीय सोनिया गांधींनी माझी उमेदवारी मला द्यावी म्हणून पूर्ण विचार केला होता, कारण त्यावेळी पहिल्यांदा डिलिमिटेशन झालं आणि लातूर शहर आणि ग्रामीण अशा 2 मतदारसंघ तयार झाले. मला उमेदवारी मिळणार याची खात्री चाकूरकरांच्यावर, काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला होती. त्याच्यामध्ये एक छानसा फॉल्स नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह असा दिला गेला की आम्ही सांगतोय की तुमच्या परिवारातून एकाला द्यायला पाहिजे म्हणून, पण कधीही कुणीही याचा खुलासा केला नाही की कुठल्या मतदारसंघातून. त्याचा खुलासा मी करणार नाही, तुम्ही सगळीजण सुज्ञ आहात. मला कुठून उमेदवारी दिली जाण्याचा प्रयत्न झाला होता आणि माझं राजकीय असतं त्या दिवशीच करण्याचा जो घाट घेतला होता त्याचा धोका ओळखून आम्ही त्याला कारण सांगितलं की पारिवारिक अडचण आहे आणि त्याच्यामुळं 2009ची रिस्क घेतली नाही म्हणा, किंवा षडयंत्र ओळखलं त्या वेळेत आणि त्याच्यावर आपण वाईट चर्चा नको, आपण शांत बसायचं असतं असा विचार करून आदरणीय चाकूरकर साहेबांनी सांगितलं की आपण शांत राहूया. पण आदरणीय सोनिया गांधी अतिशय नाराज झाल्या तेव्हा. तदनंतर 2019ला 2017पासून भारतीय जनता पक्षातले अनेक मित्र, श्रेष्ठी सगळीजणं संपर्कात होती आणि अशी वेळ आली होती की असं प्रत्येकाला वाटत होतं, मलाही वाटत होतं की कदाचित मला फॉर्म भरावा लागेल म्हणून.
पण त्यावेळी पण अडचण ही होती की मी उदगीरला एक मोठं हॉस्पिटल सुरू केलं आहे आणि ते हॉस्पिटल, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, पाटील लोकांना जरा सगळं मोठं मोठं करायची सवय असते आणि त्या गोंधळामध्ये मी थोडीशी गडबडले आणि मला हॉस्पिटलच्या फ्रंटवर अडचणी आल्या. माझ्या त्याच्या कोर्टात केसेस चालू होत्या. मी आदरणीय देवेंद्र भाऊंना तेव्हा सांगितलं की भाऊ, माझ्या कोर्टात केसेस चालू आहेत आणि मी जर आत्ता तिकीट घेतलं तर समोरून चर्चा माझ्या मेरिट्सची होणार नाही, तर चर्चा माझ्या चालू असलेल्या केसेसची होईल आणि लढाईमध्ये तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं यश मिळणार नाही. त्याच्यामुळं मी त्याही वेळी आम्ही कुटुंबात सर्वांनी विचार केला की आपण यावेळी थांबायला पाहिजे. तदनंतर मला वाटतं 1-2 महिने गेले असतील. भाजपातल्या श्रेष्ठींनी कधीही मला अनअटेंडेड सोडलं नाही. कायम 1-2 महिन्याला संघ परिवारातले असतील, नागपूरपासून, दिल्लीपासून, मुंबईपासून, लातूर, निलंगा, औसा, प्रत्येक ठिकाणात रमेशप्पा असतील, प्रत्येक जण माझ्यावर काम करत होतं. आदरणीय चाकूरकर साहेबांनी 60 वर्ष काँग्रेसच्या परिवारात काढलेली होती, त्यामुळं माझ्याकरता तो निर्णय खूप अवघड होता. कारण मला सारखी भीती वाटत होती की माझ्या या निर्णयामुळं आदरणीय साहेबांना काही त्रास व्हायला नको. पण मागच्या 5-6 वर्षात भाजपाच्या परिवारातील प्रत्येकाने आदरणीय साहेबांना समजवण्याचा, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात अशा काही घटना घडल्या की पूर्ण प्लॅन तयार झाला होता की चाकूरकर घराण्याला, आमच्या दरवाजाला कुलूप लावण्याचा अतिशय दुष्ट असा प्लॅन झाला. त्या दिवशी मात्र ठरवलं की आपण स्वतःसाठी उभं राहावं लागणार आहे, कारण आम्ही एकटे नाही आहोत. आमच्यावर प्रेम करणारी अनेक माणसं असतात आणि अशा वेळी जर आपण आमच्याच घराला, तोपर्यंत वाटायचं की चला आपण प्रवाहात जरी नसलो तर आपल्या शब्दाला किंमत आहे, आपण कुठलंही काम करू शकतो. या इथे बसलेल्या अनेकांना त्याची खात्री आहे, त्याचा अनुभव आहे. पण ज्या दिवशी व्यक्तिगत हल्ला झाला, व्यक्तिगत षडयंत्र झालं, त्या दिवशी हा निर्णय घेतला की आज आपण भारतीय जनता पक्षाला आपण होकार कळवायचा. आणि तरीही त्या रागात निर्णय न घेता 1-2 महिने, अजित भैया, जशी तुम्ही तुमच्या मनाची बात सांगताय तशी हे घर माझं आहे, हे अंगण माझं आहे, त्यामुळं मला सांगण्याचा अधिकार आहे. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश का केला याचा इतिहास अनेक जणांना काहीही वाटत असतं, त्याच्यावरती आपण टिप्पणी न करता मी आज तुम्हाला नक्की हे सांगणार आहे, कारण ह्या गोष्टी बाहेर जाहीर सभेत कुठल्या ग्राउंडवर सांगता येत नाहीत. ह्या घरच्या गोष्टी आहेत. तुम्ही सर्वजण पारिवारिक लोक आहात. त्या दिवशी हा निर्णय झाला. त्याच्यानंतरही 2-3 महिने विचार केला आणि मग आदरणीय देवेंद्र भाऊंना, आदरणीय शहासाहेबांना सांगितलं की मी भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशासाठी तयार आहे म्हणून. जेव्हा ही भनक समोरच्यांना लागली त्यावेळी काय झालं तर डॉक्टर काळगे साहेब कलकत्त्याला कॉन्फरन्समध्ये होते. भाऊ माझा प्रवेश होणार आहे हे जेव्हा कळलं तेव्हा काळगे साहेबांनी भारतीय जनता पक्षाकडे त्यांची उमेदवारी मागितली होती. काळगे साहेबांना कलकत्त्याहून लातूरला बोलवलं गेलं आणि पुढे लिंगायत उमेदवार येण्याची शक्यता गृहीत धरून लिंगायत समाजाच्या पाठीवर हात फिरवण्याकरता आदरणीय काळगे साहेबांना लातूरहून उमेदवारी दिली गेली. दलित समाजासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून डॉक्टर काळगे साहेबांना उमेदवारी दिली. उमेदवारी लिंगायत समाजासाठी नव्हती, उमेदवारी स्वतःचा बचाव करण्यासाठीची होती. हे काय पुतना मावशीचं प्रेम असतं ते, आणि हे समाज ओळखू नये. मागच्या 3 वर्षापासून जिल्ह्यातील अनेक लिंगायत नेत्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तिकीट देणार आहे. त्यांना कामाला लावलं. त्यांचा वेळ, पैसा, भावना, त्यांच्या कुटुंबियांच्या भावना सगळ्या स्टेकला लावल्या. आणि आयत्या वेळी काय घडलं तर लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आवश्यकता इथे महाविकास आघाडीच्या लोकांना वाटली नाही. हा इतिहास तुमच्यासमोर मी ह्याच्यासाठी सांगते की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी माहीत असायला पाहिजे. माझं लग्न 94ला झालं आणि आदरणीय कवेकर साहेबांचं इलेक्शन 95ला होतं. भाऊ ते इलेक्शनचा सगळा वेगवेगळा इतिहास आम्ही डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यावेळी पण लोक येऊन असेच सांगायचे की ताई वातावरण कवेकर साहेबांच्या फेवरमध्ये आहे. आणि आज मला तुमचा प्रत्येक कार्यकर्ता, ते सगळेजण येऊन मला सांगतायत की ताई आम्हाला कवेकर साहेबांच्या निवडणुकीची आठवण होती. कवेकर काय, चाकूरकर काय, संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. आमचा संघर्ष आम्ही करायला घाबरत नाही. कवेकर साहेबांनी त्याला तोंड दिलं, पुढं अजित भैयांनी तोंड दिलं.
मी त्यांच्या बरोबरीने तोंड देते. 4 महिन्यापूर्वी अजित भाई यांच्यावर, कवेकर साहेबांच्यावर एका प्रकरणात FIR नोंदवण्याची अतिशय प्रेशर होतं. ते नशीबवान होते की त्यांच्यावर FIR नोंदवला गेला नाही. पण त्याच्यानंतर जेव्हा माझी उमेदवारी अगदी नजीकच्या टप्प्यात आली, एक कंप्लेंट दिली गेली. ती कंप्लेंट लगेच्या लगे कोर्टातून त्याच्यावर ऑर्डर घेतली. त्याच्यावर मी स्टे घेतलेला असतानाही, माझ्याकडे स्टे असतानाही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर, माझ्या सहकाऱ्यांच्यावर 70 लोकांच्यावर FIR नोंदवला गेला. षडयंत्र करण्यामध्ये 95ला कवेकर साहेबांच्यावर सुद्धा FIR झाला होता. फक्त अजित नशीबवान आहेत. कवेकर साहेबांच्यावरही FIR झाला, माझ्यावरही FIR झाला. 50 झाले, माझ्यावर 50. तुमच्यावर 50 झाले आणि माझ्यावर एका वेळी 70 लोकांना घेरलं, कारण ती सगळी माझी टीम होती, माझ्यासाठी काम करणारी मंडळी होती. आपलाच आदर्श घेऊन मी ठरवलं होतं की ह्याला फाईट करायचं. पण समोरच्या लोकांना हे माहीत नव्हतं की मी आदरणीय देवेंद्र भाऊंना ही प्रत्येक गोष्ट, माझ्यावर चालू असलेल्या प्रत्येक लिगल गोष्टींची जाणीव, मी एका कागदावर कुठल्या केसेस आहेत, कुठल्या स्टेजला आहेत आणि त्याचं काय काय होऊ शकतं याचं एक प्रॉपर पेपरवर प्रिंटआउट करून मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते जूनमध्ये, तेव्हाच भाऊंना सगळी कल्पना दिलेली होती की भाऊ हे झालेलं आहे. मला सांगा, जर मला पैसे कमवायचे होते तर मागच्या 30 वर्षात चाकूरकर साहेबांकडे भारतातल्या सर्वात मोठे पदं होती. पैसे कमवायचे झालं तर मी उदगीरला जाऊन हॉस्पिटल करून एखाद्या गरीब मुलाचे 2 लाख रुपये का घेईन? मला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा. तो उद्देशच नव्हता. पण समोरच्यांचा उद्देश हा होता की ताईंना अडचणीत आणायचं आणि उमेदवारीला कीळ घालायची. कारण आत्तापर्यंत इलेक्शनमध्ये ते भाषणात सांगतात की आम्हाला इलेक्शन जिंकण्याचं तंत्र आम्हाला आलेलं आहे. समोर उमेदवारच येऊ द्यायचं नाही, हेच मोठं तंत्र आहे. अर्ज वैध होऊ द्यायचा नाही, हेच मोठं तंत्र आहे. भाऊ, माझा अर्ज तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर सुद्धा क्वेरी काढली माझ्या अर्जावर. तिथे तहसील ऑफिसमध्ये मी गाडीत बसून होते की जोपर्यंत अनाऊन्स झालं नाही की अर्चना पाटील चाकूरकर यांचा अर्ज वैध आहे, तोपर्यंत मला वाटलं नाही की मी अधिकृत उमेदवार आहे म्हणून. कारण ह्या जिल्ह्यामध्ये एक 400-500 लोक तर असे आहेत की फक्त छाननीमध्ये अर्ज बाद करून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद केलेले असे 400-500 लोक आहेत. ह्यातले अर्धे अधिक इथं बसलेले आहेत की नाही? तुम्ही तुमच्या सगळ्यांचे फक्त काय व्हायचं तर छाननीमध्ये अर्ज बाद व्हायचा. कधी तो ग्रामसेवक गावाला गेलेला असायचा, कधी तलाठी गावाला गेलेला असायचा. सगळे हातखंडे आपल्याला पाठ आहेत, लालासाहेबजींना पण माहिती आहेत. पण हातखंडे पाठ आहेत म्हणून आपण ती कायम, मला स्ट्रेस होता की माझा अर्जाच्यापर्यंतही माझ्यावर अटॅक होईल. त्याच्यानंतर आता दुसरे वेगळे अटॅक सुरू झालेत, ते कार्यकर्त्यांवर अटॅक व्हायला लागले. काल रात्री वैभव वनारसे म्हणून आपला एक चांगला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरावर अज्ञात लोकांनी रात्री 11 वाजता त्यांच्यावर अटॅक झाला. ह्याचं सांगण्याचा भावार्थ आहे की हे इलेक्शनचं तंत्र आहे का? आणि अशा तंत्र फॉलो करणाऱ्या लोकांसोबत आपल्याला राहायचं आहे का? हा विचार आपल्याला नक्कीच तुम्ही आमच्या मार्फत समाजामध्ये हा पसरवणार आहात. भाऊ, दुसरा एक विशेष नॅरेटिव्ह ते सांगितला जातो की त्यांचे 20,000 एम्प्लॉईज फिरत आहेत, 25,000 एम्प्लॉईज फिरतात. 20,000 नाही असतील, नाही तर 50,000 असतील, त्याच्याने आपल्याला काय करायचं आहे? आणि जर 20,000 एम्प्लॉईजच्या भरोशावर जर निवडणूक लढवता येत असेल, मला सांगा, 20,000 कर्मचारी म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी किमान 4 मतदान असते. मग जर 1,15,000पैकी 80,000 मतदान हे जर कर्मचाऱ्यांचं असेल, तर लातूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी फक्त 30,000 लोकांना रिप्रेझेंट करतात का? प्रश्न विचारा ना आपण की प्रश्न तुम्ही कुणाला रिप्रेझेंट करताय? प्रश्न पैशाला रिप्रेझेंट करताय, ताकदीला रिप्रेझेंट करताय, का विरोधकांना संपवण्याला रिप्रेझेंट करताय? मला अजूनही ती सभा आठवते, आदरणीय ताईंची, प्रतिभाताईंची चिंचोली बल्लाळला सभा होती, प्रचार सभा. साहेब, आपण गेलो होतो त्या सभेला. त्या सभेच्या मंचावरून उतरल्यावर गाडीत बसल्याबरोबर मी चाकूरकर साहेबांना सांगितलं की हे लोक ताईंचा धोका करणार आहेत. मला त्या दिवशी म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड व्हायला लागली. साहेबांनी मला सांगितलं की आपण असं बोलू नये, तुम्ही कोणाला काही बोलू नका. मला नंतर जेव्हा निकाल लागला तेव्हा मला खूप वाईट वाटलं की मी येऊन इथे तुम्हाला बोलायला पाहिजे होतं म्हणून. सांगण्याचा प्रपंच हा आहे की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी कवेकर परिवाराने आणि चाकूरकर परिवाराने वार सहन केलेले आहेत. ते वार आम्ही दाखवले नाही आहेत. आम्ही तुमच्यासमोर येताना हसतमुखाने आलो.
तुमच्या समोर येताना स्ट्रॉंग आलो, तुमच्या समोर येताना कधीही हे सांगितलं नाही की आम्ही अडचणीत आहोत म्हणून. कारण तुम्ही सगळीजण गवेकर साहेबांच्यावर प्रेम करता, तुम्ही सर्वजण चाकूरकर साहेबांच्यावर प्रेम करता, आणि अशा वेळी जर आम्ही आमचे वार सांगत बसलो तर तुम्हाला आवडलं नसतं ते. आणि म्हणून ह्या सगळ्या आपण गोष्टी आज हा उहापोह याच्याकरता करते की माझी उमेदवारी कुठल्या अग्निदिव्यातून आली हे अजित भैयांना मला सांगायचं आहे. अजित भैया, खूप वेळ आहे तुमच्याकडे, तुमचं वय खूप लहान आहे, वेळ तुमच्या हातात आहे, तुम्ही कष्ट केलेत, नो डाऊट. तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष दिलं नाही, ॲब्सोल्युटली नो डाऊट. तुमच्यामुळं आदितीताईंना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही हेही माहिती आहे. पण राजकारणामध्ये आपण असताना संधी ही आपल्याला वाटते की आपल्या हातून गेली. मला तर कधीच वाटलं नव्हतं की मी परत राजकीय क्षेत्रात येणार आहे, कारण परिस्थितीच इतकी कॉम्प्लिकेटेड झाली होती की मला वाटलंच नव्हतं की आपला हा प्रवास परत सुरू होणार आहे. पण एक दिवस असा काहीतरी नाटकीय घडतं आणि त्याच्यानंतरचा तो प्रवास अतिशय सुंदर असतो. मी जेवढा त्रास सहन केला आहे मागचे 30 वर्ष, मला असं वाटतं की त्या प्रत्येक क्षणाची उतराई तुम्ही जनता जनार्दन करायला लागला. कुठल्याही गावात, कुठल्याही वाड्यावर, वस्तीवर इतकं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी हार तुरे घेऊन JCB मधून हार घालायची गरज नसते, ते पैशाने येतं. पण त्या मायमाऊली जेव्हा प्रेमाने माझ्या पाठीवर हात फिरवतात, माझ्या गालावर हात फिरवतात, साखर खाऊ घालतात, मला वाटतं त्याची उतराई होऊ शकत नाही. आणि त्याची वेगळी अतिशय विलक्षण अशी अनुभूती मी माझ्या प्रचाराच्या दौरान घेत आहे. आपण आज इथे सगळेजण आलोय हे सांगण्यासाठी की आमच्यामध्ये कुठलेही मतभेद किंवा मनभेद नाही आहेत. आपल्या उमेदवारी माझी डिक्लेअर झाली, मला अनेक जण सांगत होते, ताई अजित भैया तुमच्यासोबत दिसत नाही, ताई गवेकर साहेब दिसत नाहीत. मी प्रत्येकांना सांगत होते, अरे ते आमचे फॅमिली मेंबर आहेत, त्याची काळजी तुम्ही करू नका. आमचं ठरलंय कधी बाहेर पडायचं, कधी काय करायचं, आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलंय. फक्त थोड्या वाट बघा, कारण काही गोष्टी सगळ्यांना सांगून त्याच्या उतारा होत नसतो. आणि यातली कुठलीही गोष्ट आम्ही एकमेकांचा विश्वास न तोडता, कारण आदरणीय गवेकर साहेबांना चाकूरकर साहेब हे पितृतुल्य आहेत, ते त्यांचा किती रिस्पेक्ट करतात हे माझ्या इतकं कुणालाही माहिती नाही आहे. आणि ते माझ्यासाठी जागीपणी तर नाहीच नाही, पण स्वप्नात देखील माझ्यासाठी वाईट विचार करणार नाही, त्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळं ज्या काही पडद्यामागच्या गोष्टी चालू होत्या त्याला वेळ लागणार होता, आणि म्हणून ते दोघं जण माझ्यासोबत नव्हते. ह्याचा कुठलाही राजकीय मतभेद वगैरे असा विषय नव्हता. आम्ही कम्फर्टेबल होतो, त्यामुळं मला तर एक क्षणभर पण काही अडचण वाटली नाही. मी प्रत्येकाला हेच उत्तर देत होते की होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे म्हणून. कारण जिथे संवाद असतो तिथे वाद होण्याचा काही चान्सच नसतो. आणि त्याच्यामुळंच त्याचा परिपाक असा आज झाला आहे की आज ही सुंदरशी आपली भेट होती आमच्या सगळ्यांच्या समोर. देविदास भाऊ आहेत, लालासाहेब आहेत, या सगळ्यांच्या समवेत आज ही भेट व्हायला लागली. इतरही जे इच्छुक उमेदवार होते ती सगळीजण येत्या 2-4 दिवसात तुम्हाला आमच्या सोबत दिसतील. कारण सबका साथ सबका विकास हे आदरणीय मोदी साहेबांचं वाक्य आहे आणि चाकूरकर साहेबांचंही वाक्य आहे. त्या दोघांच्या आदर्शावर मी चालायला निघालेली आहे. तर त्यामुळं असं काहीही होणार नाही की हा नाही आला, तो नाही आला. कृपा करून लोकांच्या अफवांना ते कान आणि ओठ आपले होऊ देऊ नका, याची मी तुम्हाला विनंती करते. आज आपण इथे आलोय, मौलानांनी मला मगाशी सांगितलं की आपकी दुआ कबूल हुई है. अगर मेरी दुआ कबूल हुई है तो मैं आपके माध्यम से अल्लाह से दुआ करूंगी मेरे भाई अजीत को भी जल्द से जल्द वो जो चाहता है उस चीज़ की कामयाबी हो. आपण एकमेकांसाठी चांगलं चिंतनाची संस्कृती आपली. आज आपण इथे आलात, आमच्या सगळ्यांच्या मन की बात ऐकून घेतली. आपण आजपासून अजित भैयांनी सांगितल्याप्रमाणे तन मन धन प्रत्येकाने ताकदीने आपण आज ग्राउंडवर उतरणार आहोत आणि विजय हा निश्चित 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 आपलाच आहे. विजय हा आदरणीय मोदी साहेबांच्या विकसित भारताचा आहे. विजय हा देवेंद्र भाऊंच्या विकसित महाराष्ट्राचा आहे. विजय हा आम्हा सगळ्यांच्या विकसित लातूरचा आहे आणि विजय हा महायुतीच्या उमेदवाराचा आहे. धन्यवाद. धन्यवाद.